तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। एव्हरीवन, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BEE युनिट 3 मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल बघणार आहोत. तर ते न्यूमेरिकल सॉल्व करण्याची पद्धत कशी आहे, तर ते न्यूमेरिकल इथं 6 मार्कला विचारले जातात. न्यूमेरिकलचा पॅटर्न कसा आहे, 6 मार्क्सला विचारले जातात किंवा 8 मार्क्सला विचारले जातात. आता नवीन पॅटर्ननुसार हे न्यूमेरिकल 6 मार्क्सला विचारले जातात आणि जुन्या पॅटर्ननुसार हे 8 मार्क्सला विचारले जातात. तर 6 मार्कला याच्यात पण इथं तुम्हाला डिफाईन वगैरे दिली असती आणि बाकीचे मार्क्स तुम्हाला हे न्यूमेरिकलला सॉल्व असतात. तर न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे, तर त्याचं काहीतरी गिवन इथं तुम्हाला न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे, किती स्टेपमध्ये आन्सर काढायचे, याच्या फॉर्म्युले कोणते यूज करायचे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट आपल्याकडे बघा, व्हेन मी सांगतो ते लक्ष द्या. व्हेन IRMS करंट किंवा म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ करंट, अल्टरनेटिंग करंट आणि किंवा टाईम किंवा फ्रिक्वेन्सी गिवन असेल त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युला यूज करायचे. तो कोणता आहे, फर्स्ट IM इज इक्वल टू √2 इंटू IRMS. त्यानंतर सपोज जर इथं फ्रिक्वेन्सी गिवन असेल, फ्रिक्वेन्सी इथं गिवन असेल तर आपल्याला काय करायचं, टाईम पिरियड काढताना तर आपल्याला काय करायचं, F इज इक्वल टू 1/T. सॉरी, जर फ्रिक्वेन्सी गिवन असेल तर आपल्याला टाईम पिरियड काढताना 1/F असं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय भेटेल, फ्रिक्वेन्सीची इथं टाईमची व्हॅल्यू भेटेल. आपल्याला इथं काय असेल, टाईमची व्हॅल्यू भेटेल. आणि त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याला जो की इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन काढण्यासाठी वापरायचं आहे. फॉर करंट इज इक्वल इक्वेशन I(t) IM sin ओमेगा sin 2πft, sin ओमेगा म्हणजेच 2πft. इथं टी म्हणजे हा इथं टाईम आहे आणि तुम्हाला फक्त इथं टाईमच्या वेगवेगळ्या, आता तुम्हाला टाईम इथं 4 सेकंद किंवा टाईम इज इक्वल टू 1.02 सेकंद हे पुट करून फक्त आपल्याला इक्वेशनचा इथं पहिल्यांदा व्होल्टेज काढायला लावा, त्यानंतर टाईम काढायला होता, अशा पद्धतीने येतात. मग त्या सेकंड जर सपोज आता हे झालं अल्टरनेटिंग करंटसाठी आणि हे आहे अल्टरनेटिंग व्होल्टेजसाठी VTG. तर बघा मग काय याच्यात फॉर्म्युला आपल्याला काय काय बघायचं आहे. जर व्हेन VRMS अँड टाईम किंवा फ्रिक्वेन्सी आर गिवन देन वी यूज दिस फॉर्म्युला. कोणता, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा WT. मग काय, V इज इक्वल टू VRMS √2 आणि हा साइन आणि ओमेगाचा 2πF आणि Tचा T. त्याच्यानंतर सपोज जर टाईम गिवन असेल तर आपल्याला काय फॉर्म्युला यूज करायचा, 1/F म्हणजे जर आपल्याला फ्रिक्वेन्सी काय येईल, सपोज फ्रिक्वेन्सी गिवन असेल तर आपल्याला टाईम पिरियड काढावं लागेल 1/F या फॉर्म्युल्याने. मग जो काही टाईम असेल तो आपल्याला भेटेल. अशा पद्धतीत हे असे 2 प्रकारचे 2 फॉर्म्युले तुम्हाला यूज करायची. ह्या 2 फॉर्म्युलेवर बेस तुम्हाला 6 मार्क्स तुम्हाला इथं भेटणार आहे न्यूमेरिकलला. तर हे न्यूमेरिकल याच्यात डिग्री टू रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते कसं आहे तुम्हाला मी ते व्यवस्थितरित्या सॉल्व करून दाखवतो, तुम्ही न्यूमेरिकल लक्ष द्या. तर चला आपण आता तर आता आपण हे फर्स्ट न्यूमेरिकल बघणार आहे जे की अल्टरनेटिंग करंटचं आहे. मग याच्यात आपण आता रीड करू बघा. सायनसॉइडली व्हेरिंग अल्टरनेटिंग करंट हॅज RMS व्हॅल्यू 10 एम्पियर अँड टाईम पिरियड 20 मीटर सेकंद. आणि त्याच्यानंतर द इक्वेशन ऑफ द करंट, इफ द वेव फॉर्म ऑफ दिस करंट स्टार्ट इट पॉझिटिव्ह हाफ सायकल ॲट T इक्वल टू 0 अँड फाइंड द इंस्टंटेनियस व्हॅल्यू ॲट 4 मीटर अँड 15 मीटर सेकंद. तर फर्स्ट तुम्हाला काय बघायचं आहे, इथं गिवन काय दिलेलं आहे, तुम्हाला अल्टरनेटिंग RMS व्हॅल्यू दिलेलं आहे. मग त्याचं आपल्याला राईट करायचं आहे. आता मी इथं व्हाईट पेन घेतो. तुम्हाला आता गिवन काय मी ते राईट करतो बघा. आता गिवन मला IRMSची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे, 10 एम्प. नंतर इथं टाईम दिलेला आहे, टाईम पिरियड इज इक्वल टू 20 मीटर सेकंद. म्हणजेच काय येईल, 20 इंटू 10⁻³ सेकंद असं तुम्हाला कन्वर्जन करून घ्यायचं आहे. त्यांनी आपल्याला काय फाइंड करायला लावलं, मग इथं लिहायचं खाली टू फाइंड. त्यांनी काय फाइंड करायला लावलं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग इथं लिहायचं इन्स्टंटेनियस T1 इक्वल टू 4 मीटर पर सेकंद अँड T2 इक्वल टू 15 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने हे आपल्याला T1 आणि T2साठी अल्टरनेटिंग करंट काढायचं आहे. तर आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर फर्स्ट आपल्याला इथं फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय IM इज इक्वल टू √2 इंटू IRMS. मग ही फर्स्ट स्टेप आहे आपली. मग तिथं फॉर्म्युल्यामध्ये आपण फर्स्ट स्टेप इथं राईट करू. मग आपल्याला फॉर्म्युला आहे IM इज इक्वल टू √2 इंटू IRMS, बरोबर. मग आता मी जर √2 घेतला, √2 इंटू IRMSची व्हॅल्यू काय माझ्याकडं 10 एम्पियर.
बरोबर. मग 10 याची व्हॅल्यू काय येते माझ्याकडे आन्सर येतं 14 सॉरी याच्याकडं माझ्याकडं आन्सर येतं 14.14 ॲम्पियर हे मला आन्सर भेटतं. तर सेकंड आपल्याला काय करायचं आहे जे इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. मग आता याचं इक्वेशन काय येतं मग आपल्याला सेकंड आपण इथं बघू आय ऑफ टी इन्स्टंटेनियसचं इक्वेशन काय येतं आय एम साइन 2π/ft हे इक्वेशन आपण राईट केलेलं आहे. मग आता इथं आय एमची व्हॅल्यू आपण पुट करू जसे की आय एम किती आपल्याकडं 14.14 त्याच्यानंतर इथं तुमच्या साईन तर टी तुम्हाला दिले टी आणि एफ दिले. आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथं दिलेली नाही. मग आपल्याला काय करावं लागेल इथं फ्रिक्वेन्सी आपल्याला काढावं लागेल. मग फ्रिक्वेन्सी इक्वल टू मग आता टाईम तुम्हाला गिवन दिले मग काय करावं लागेल 1/20 जर मी घेतला 20 × 10⁻³ जर घेतला सपोज मला आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी लागते एफची व्हॅल्यू मग मी कशी काढायची 1/t इक्वल टू 1 टाईम काय आपला 20 × 10⁻³ तर ही व्हॅल्यू काय येते माझ्याकडं 15 हर्ट. मग आता हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची पुट करायची. मग आता मी इथं टाकतो 50 × t मग काय येईल आन्सर माझ्याकडं 14.14 साईन काय येईल 100πt ही इक्वेशन आलं माझ्याकडे. मग आता तुमच्याकडं हे फर्स्ट इक्वेशन आलं याला मी इक्वेशन नाव 1 देतो आणि इथं याला आय ऑफ टी असं कन्सिडर करतो. मग आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला T1 दिलेलं आहे त्यांनी किती दिले 4 मीटर सेकंद दिलेलं आहे बरोबर. म्हणजेच याला आपण कन्वर्ट करून घेऊ 4 × 10⁻³ सेकंद. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इक्वेशनमध्ये आणि आन्सर काढायचं आहे. मग आय ऑफ T1 इक्वल टू बघा आता मी घेतो 14.14 साईन काय बरोबर 100π × t काय आपला 4 × 10⁻³ बरोबर. हे आता मी पुट केलं. मग आपण आता आन्सर काढू 14.14 साईन मी जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर माझ्याकडं काय येतं 1.26 हे काय आलं रेडियन आलं. आता मी हे कॅल्क्युलेशन तुम्ही करताना डिग्री मोडमध्ये ठेवायचं इथं डिग्री मोडमध्ये ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 1.26 रेडियन पर भेटतं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं हे 1.26 रेडियन आलं ना तर याला आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. तर डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं मी तुम्हाला सांगतो. मी ते लिहितो रेडियन टू डिग्री त्याला कन्वर्ट कसं करायचं. हा 1.26 आहे ना याला काय करायचं π/126 आहे ना याला रेडियन टू डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं रेडियन टू डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं 1.26 × 180/π या अशा फॉर्ममध्ये याला तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. मग याचं आपल्याला आन्सर काय भेटतं 72.2 डिग्री हे आन्सर भेटतं. मग मी आता व्हॅल्यू पुट करतो 14.14 इथं काय येतं साईन काय आला 72.2 बरोबर 72.2 डिग्री आला. मग आता आपण कॅल्शियममध्ये हे पूर्ण इक्वेशन पुट करू आणि हे पूर्ण इक्वेशन पुट केल्यानंतर मला भेटतं आन्सर आय ऑफ T1 इक्वल टू 13.46 ॲम्पियर हे आन्सर भेटतं मला. आता आपल्याला 4 नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला T2 इक्वल टू 15 मीटर सेकंद गिवन दिलेलं आहे. म्हणजेच काय 15 × 10⁻³ सेकंद दिलेलं आहे. त्याच्यात पण किती आन्सर येतं ते काढायचं आहे आपल्याला. मग आय ऑफ T2 इक्वल टू बघा 14.14 साईन काय येतं साईन 100 × 100π × काय 15 × 10⁻³ बरोबर. मग आता आपण याला काय करू 14.14 साईन मग हे काय आन्सर येतं माझ्याकडं 4.7 रेडियन हे आन्सर आलं. मग आता याला आपल्याला काय करायचं आहे परत 4.7 याला आपल्याला रेडियन टू डिग्री कन्वर्ट करायचं आहे. मग याला कसं राईट करायचं मग याला × करायचं × 180/π मग किती आन्सर येतं आपल्याकडं 269.8 डिग्री हे आन्सर येतं. मग आपण काय करू यात व्हॅल्यू टाकू 14.14 साईन किती येतं 269.8 डिग्री हे आन्सर आलं. मग आपल्याकडं कॅल्सीमध्ये जर तुम्ही पुट केलं तर मायनस आन्सर येतं -14.14 ॲम्पियर हे तुम्हाला आन्सर भेटलेलं आहे. अशा पद्धतीने इथं
आपल्याला या आन्सर इथं काढलेलं आहे 14.14 येतं. तुम्ही इथं 19 दिसत आलं, इथं 14 आहे. इथं लिहितो मी परत 14.14 एम्पियर. आता हे झालं अल्टरनेटिंग करंटसाठी आपण काढलं. आता मी जे आन्सर आलं आहे, आता तुम्हाला जे आन्सर येणार आहे तुम्ही काय करायचं आहे, तिथं त्याला व्यवस्थित बॉक्स करायचं. जे आन्सर येईल तुमचं म्हणजे एक्झामिनरला पाहण्यासाठी व्यवस्थित दिसन, त्याला मार्क्स द्यायला पण चांगलं वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही असा बॉक्स करा. प्रत्येक व्हॅल्यूला I(t1) इक्वल टू किती आला तुमचावाला आणि I(2)t किती आला. हळूहळू काढा. इथं तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, इथं कन्वर्जन करायचं. इथं मी रेड करतो, इथं तुम्हाला दाखवतो. इथं कन्वर्जन करायचं आहे, इथं कन्वर्जन करायचं आहे रेडियन टू डिग्री. आता हे अशा पद्धतीने इथं एक न्यूमेरिकल आपण सॉल्व केलं. आता सेकंड न्यूमेरिकल आपण सॉल्व करू, जे की सायनसॉइडली अल्टरनेटिंग व्होल्ट. तर आता आपण जे सेकंड न्यूमेरिकल बघणार आहे ते व्होल्टेज अल्टरनेटिंग व्होल्टेजच्या बेस आहे. मग त्या व्होल्टेजला आपल्याला VRMS आणि टाईम किंवा फ्रिक्वेन्सी किंवा असणार आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल v इज इक्वल टू VM sin ओमेगा टी, वेअर sin ओमेगा इज इक्वल टू 2πf. आणि त्याचा फॉर्म्युला VMचा VRMS इंटू √2 इंटू sin 2πft. t इज इक्वल टू 1/f आणि वेन फ्रिक्वेन्सी इज गिबन. तर आता आपण याच्यावर अल्टरनेटिंग व्होल्टेजच्या बेस न्यूमेरिकल आहे ते आपण सॉल्व करणार आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण हे फॉर्म्युले आपण यूज करू. तर फर्स्ट न्यूमेरिकल आहे आपल्याला, म्हणजे जो की नंतरचा न्यूमेरिकल आहे आपल्याला, हा अल्टरनेटिंग किंवा सायनसॉइडल व्होल्टेजच्या बेस आहे. आता इथं व्होल्टेज दिलेलं आहे आपल्याला. व्होल्टेज किती दिलं आहे बघा, सायनसॉइडल व्होल्टेज विथ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्स हॅज RMS व्हॅल्यू 200 व्होल्ट. मग RMS व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला काय दिली इथं, VRMS इक्वल टू किती दिले 200 व्होल्ट अँड फ्रिक्वेन्सी देईल तुम्हाला किती, फ्रिक्वेन्सी देईल तुम्हाला इथं 50 हर्ट्स. त्यानंतर काय लिहायला लावलं आपल्याला, राईट द एक्सप्रेशन फॉर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू अँड इट्स इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ॲट t इक्वल टू 1.8. म्हणजे T1 दिलेलं आहे आपल्याला 1.78 मीटर पर सेकंड, म्हणजेच किती 1.78 इंटू 10⁻³ सेकंद. त्याच्यानंतर टाईम रिक्वायर टू रीच 100 व्होल्ट फॉर फर्स्ट टाईम t इक्वल टू 0. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी I(t) दिलेला आहे, तो किती आपल्याकडं 100 व्होल्ट. आता आपण फर्स्ट जे की आपलं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण राईट करून घेऊ. त्याचंवालं मॅथमॅटिकल इथे टाकतो, मॅथमॅटिकल इक्वेशन. मग ते इक्वेशन काय आहे, स्मॉल v इज इक्वल टू VM sin ओमेगा टी, ही इक्वेशन आहे. त्यात VM म्हणजे काय, VRMS इंटू √2, त्याच्यानंतर हा साईन, नंतर हा ओमेगाचा 2πf आणि हा t, बरोबर. मग आता आपल्याला परत आता आपण व्हॅल्यू पुट करू. v इज इक्वल टू VRMS आपल्याकडे किती 200 इंटू √2 इंटू साईन 2π, फ्रिक्वेन्सी किती आपल्याला 50, बरोबर 50 आणि हा t. म्हणजे आपल्याला फायनल इक्वेशन काय भेटेल, मी याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय, याला 2 याचा 100 इंटू π 3.14. मग माझा आन्सर काय येतं 3.14 t, हे आन्सर येतं. मग हे आता माझ्याकडं v आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, टाईम पिरियड काढायचा आहे. मग टाईम पिरियड सेकंड इथं टाईम लागणार आहे आपल्याला. तिने फ्रिक्वेन्सी आपल्याला गिवन दिली t इज इक्वल टू 1/f. मग आता मी जर 1/f पुट केली, फ्रिक्वेन्सी 1/50, मग आपल्याला टाईम काय भेटेल 0.02 सेकंद आपल्याला काय भेटेल, टाईम भेटेल. मग त्याच्यानंतर हा आपण टाईम पिरियड काढला. त्यानंतर आपल्याला थर्ड काय करायचं आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इथे मी लिहितो मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस. किती त्याचे T1 इक्वल टू किती दिले आपल्याला त्यांनी 1.78 इंटू 10⁻³ सेकंद, बरोबर. मग आता आपण ती इक्वेशनमध्ये पुट करू. मग घेतो आता मी v(t) इक्वल टू, सॉरी इथं v(t) दिले गिवन, v(t) इक्वल टू 282.84 साईन 314 आणि टाईमचा काय 1.78 इंटू 10⁻³, बरोबर. आता टाईम पुट केला. आता याचा आन्सर काय येतं बघा, 282.84 साईन 314 आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 0.558
रॅडियन येतं बरोबर. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, याचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला काय करावं लागेल, मी तुला येतो रॅडियन टू डिग्री. त्यासाठी आता ही व्हॅल्यू आहे 0.528. याला इंट 180 अपॉन पायने तुम्हाला जर डिवाईड केलं तर तुम्हाला हे काय भेटतं, डिग्रीमध्ये आन्सर येतं. ते डिग्रीमध्ये काय आन्सर येतं बघा, ते आन्सर येतं 32 डिग्री. ते आन्सर येतं 32 डिग्री. सॉरी, इथं डिग्री हे आन्सर येतं. मी हा 2 रिमूव्ह करतो आणि क्वेश्चन परत लिहितो. आन्सर बरोबर आहे आपलं 32. तिथं 2 झालेला होता माझ्याकडून. तर काय आलं 558 इंटू मी 180 अपॉन पाय. हे असं डिग्रीमध्ये इथं कन्वर्ट करायचं आहे, तुम्हाला कॅल्सीमध्ये पुट करायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढची स्टेप आपल्याला इथं 32 डिग्री आली, मग 282.84. इथं साईन येतं 32 डिग्री. मग याचं टोटल आन्सर किती येतं, व्ही ऑफ टी इक्वल टू आन्सर काय येतं आपल्याकडं 150, जसं की 150 वोल्ट आन्सर येतं. ते हे खूप सिम्पल आहे. त्याच्यानंतर 4 आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, व्ही ऑफ टी गिवन दिलेलं आहे, व्ही ऑफ टी इक्वल टू 100 वोल्ट बरोबर. आणि टाईम 0 दिलेला आहे, म्हणजे आपल्याला टाईम काढायचा आहे. मग तर त्यासाठी परत हेच इक्वेशनमध्ये आपण इथं फक्त व्हॅल्यू पुट करू 100. मग इथं काय आले 100, परत 282.84 साईन किती होती पहिली 314t. आता मला काय करायचं आहे, मी काय करतो, तर हा 100 आहे ना, हा 282.84 इंटू साईन इथं मल्टिप्लाय, मग हा इकडं डिवाईडला आणतो. काय येईल 100 अपॉन 282.84 याला डिवाईड झाला इक्वल टू काय येईल, आता हा साईन आहे ना, हा साईन इकडं काय आहे, सपोज आता ही साईन आहे आणि इकडं एक्स आहे इक्वल टू एक्स आहे. जर हा साईन इकडं एखाद्या टर्मला जर मल्टिप्लाय असेल किंवा इथं 32 डिग्री सपोज मल्टिप्लाय, तर इकडे येताना काय होणार आहे, हा साईन इनवर्स होणार आहे. म्हणजे याचं इकडे येताना काय होईल, साईन इनवर्स एक्स इक्वल टू 3114 असं होईल. मग त्या पद्धतीने मी काय करतो, याला इथं साईन इनवर्स घेतो. साईन इनवर्स मी घेतो, याला साईन इनवर्सने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय इंटू साईन इनवर्स इंटू 100 अपॉन 282.84 इक्वल टू काय आला 3114t. मग याचं ॲन्सर येतं माझ्याकडं 20.70 येतं. मी जर हे पूर्ण कॅल्सीमध्ये तुम्ही पुट करा, मी व्यवस्थित पुट करेल आणि याचं येतं 314t. मग आपल्याला टाईम काढायचा आहे, मग काय येईल 20.70ला डिवाईड मारा 314tनी आपल्याला टाईम भेटेल. मग टाईम इक्वल टू आपल्याला आला 1.150 इंटू 10⁻³ म्हणजेच काय आला टी इक्वल टू सेकंद पुढं, म्हणजे 1.150 मीटर पर सेकंद असं आपल्याकडं टाईम आलेला आहे. हे खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला करंट, अल्टरनेटिंग करंट आणि सायनोसॉइडल व्होल्टेज किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज या प्रकारे 2 न्यूमेरिकल इथं सॉल्व करून दाखवले. तिसरं न्यूमेरिकल पण आपण बघणार आहे, जे की 2024ला विचारलेले आहे, ते बघू आपण. हा व्हिडिओ मी ऑलरेडी न्यूमेरिकल या आत्ताचं न्यूमेरिकल मी ऑलरेडी सॉल्व केलं होतं. तिथं न्यूमेरिकलमध्ये फक्त सॉल्व केलं होतं मी. आता तुम्हाला फक्त ते समजून सांगतो. इथं बघा, इथं आपल्याला हाफ सायकल दिलेली आहे. त्यांनी हाफ सायकलची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंद दिलेली आहे. तर आपल्याला इथं हाफ सायकल दिलेली आहे. तिथं फुल सायकल टाईम काय असतो टी असतो, आणि हाफ सायकलचा टाईम काय असतो 2 इंटू टाईम इज इक्वल टू 2 इंटू हाफ सायकल असतं. मग हाफ सायकलचा टाईम इथं पुट केला तर मला इथं टाईम भेटला 20 मीटर पर सेकंद. मग मी त्याला कन्वर्ट केलं 20 इंटू 10⁻³ आता फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची, म्हणून आपण टी इज इक्वल टू 20 इंटू 10⁻³. मग काय आलं 50 हर्ट्स. आपल्याला नंतर काय काढायचं, आय एम इज इक्वल टू IRMS इंटू √2. मग IRMS व्हॅल्यू काय आली 14.14 एम्पियर. मग आता मी इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर IM साईन ओमेगा टी हे इक्वेशन आहे आपल्याकडं, याच्यात 14.14 साईन 2π/ft ह्यात पुट केली तर मला काय भेटते 14.14 साईन 314.16t. मग 3 नंबरला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आय ऑफ T1 किती दिलं त्याने 15 मीटर पर सेकंद. मग 15 इज इक्वल 15 इंटू 10⁻³ सेकंद आपण कन्वर्ट केला. मग आय ऑफ T1 काय 14.14 साईन 31.4.16 इंटू मी ही व्हॅल्यू इथं टाकली. व्हॅल्यू टाकल्यानंतर मला ही व्हॅल्यू भेटली. मग ही व्हॅल्यू मी काय केलं, याला कन्वर्ट केलं डिग्रीमध्ये. मग डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं नंतर इथं 270 आन्सर आलं. बघा इथं 270 आन्सर आलं. मग मी याला मग नंतर कॅल्सीमध्ये टोटल पूर्ण पुट करून मला आन्सर आलं -14.14 एम्पियर आय ऑफ T1. त्यानंतर आय ऑफ T2 माझं काय 4 मीटर पर सेकंद आहे. मग त्यांनी काय दिलं 4 मिनिट पर सेकंद काय असेल ते 4 इंटू 10⁻³
त्याच्यानंतर त्याला कन्वर्ट केलं. आय ऑफ T2 काय 14.14 साईन 314 नाही 314.16 T. मग आपण याला काय करू, कन्वर्ट करू 14.14 साईन 314.16 याला 14 टाईम पुट केला मी 4 × 10⁻⁻⁶. मग आपला आन्सर काय आलं 1.2686. मग याला मी डिग्रीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय आलं 72.68. मग फायनल आन्सर काय आलं आपल्याकडं 13.49 हे आन्सर आलं. मग याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलं, जे 1.2686 आहे मी याला काय केलं 180/π मल्टिप्लाय केलं. तर अशा पद्धतीने हे आन्सर मला भेटले. आणि जे आन्सर आले तुम्ही त्याला ब्रॅकेट करा व्यवस्थित. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा, त्यांचे पण न्यूमेरिकल सॉल्व व्हायला मदत होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहे त्यांनी पण हे न्यूमेरिकल व्यवस्थित करून ठेवा. 3 टाईपचे न्यूमेरिकल आहे, बघून घ्या व्यवस्थित कशा पद्धतीने विचारले जातात. एक तर अल्टरनेटिंग करंट विचारतात, त्यानंतर अल्टरनेटिंग व्होल्टेज विचारतात, आणि अशा पद्धतीने एक हाफ सायकलच्या पद्धतीत असतं. हे हाफ सायकलची पद्धत कशी ती पण तुम्हाला सांगितली मी. आता ही PYQ हा 2024चा लेटेस्ट PYQ आहे, जो की मी सॉल्व करून दाखवला. 2025चा पण सॉल्व केलेला आहे व्यवस्थित. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांचे बॅकलॉग आहे त्यांचे बॅकलॉग राहणार नाही, सगळ्यांचे पेपर क्लिअर होतील आणि तुम्हाला एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.